गाईस तर चला आता आम्ही निघालेले सुला वाईन्सला जायला. ती प्लेस आहे ना नेचर साठी खूप छान आहे. ओय पिकॉक बघ, पिकॉक पिकॉक मोर मोर घे दाखव सुमित. गाईस तर फायनली आम्ही सुला वाईनला पोहोचलेले. इथे हा जो यार्ड आहे ना इथे पोहोचलेले आणि नेचर भाई एक नंबर. तर इथून तिकीट घेत आहे आणि पर पर्सन 600 रुपीजचं तिकीट आलेलं आहे. हे बघा. तू फेसबुक बघतो? गाईस यांचं स्टोर आहे जिथे सगळ्या वाईन्स वगैरे भेटता. भाई काय ॲस्थेटिक वाटतं एकदम. असं बघा आमचा पिझ्झा पण आलेला आहे आणि ते स्नॅक्स सॉरी हे नाचोस आहे आणि मस्त आता एन्जॉय करतो भाई. कसे तुम्ही सर्व, होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आता आम्ही आले होते भंडारदरावरून आणि आता आम्ही चाललेले सुलाला. तर तुम्हाला माहिती आहे जसं की नाशिकला येऊन सुला वाईन्सला नाही गेले तर मग काय मजा बाई. सुला वाईन्स खूप फेमस आहे इथे. तर बघा आता आम्ही परत तयार झाले जाण्यासाठी. संध्याकाळची 5:30 होत आहे. ऊन आहे, अर्धा तासात पोहोचून जाऊ. आणि हे सुमित आणि शुभम इथं तयार आहे. पार्थला मी एवढा बोलला चल चल चल, पण तो काय बोलला म्हणे मला माझ्या मित्रांसोबत जायचं आहे. म्हणून आहे ना मला तेव्हा पण जावं लागेल, मग आता पण जावं लागेल. मी माझ्या मित्रांसोबत जाईल, तू तुझ्या मित्रांसोबत जाऊ नये म्हणे सध्या. भाई ठीक आहे, आता मी पण माझ्या मित्रांसोबत जातो, तू पण मित्रांसोबत जाऊ नये. सो आता आम्ही जात आहे सुलाला. शुभम मॅप लावून घे, पुढे बस तू. मॅप लावायचं आहे. आम्ही चाललेलं आता मस्त अर्धा तासात पोचू. 5:30 होत आहे, 6पर्यंत पोचू आरामात. गाईस तर चला आता आम्ही निघालेले सुला वाईन्सला जायला. ती प्लेस आहे ना नेचरसाठी खूप छान आहे आणि फोटोज वगैरे खूप छान आहेत. म्हणून सगळ्यांनी कॉस्ट्युम पण छान घातलेला आहे. आणि तिकडेच सोमा वाईन पण आहे. तर त्या समोर आहे ना एक मस्त गेमिंग एरिया आहे, जसं की गो कार्टिंग करू शकता किंवा ॲडव्हेंचर करू शकता. ॲडव्हेंचर आज आम्ही केलं तर ॲडव्हेंचरचा काही विषय नाही. गो कार्टिंग वगैरे करू शकता तिथे. पेंट बॉल वगैरे खेळायचं तर तिथे ते आहे. सो बघू जमलं तर खेळूयात. आणि बघा मस्त ऊन आहे समोर. तर आम्ही निघता जायला सुला वाईनला निघालेलेच. म्हणजे किती किलोमीटर आहे? 15. किती मिनटं? 44. खरंच भाई साहब. गाईस एक तर इथे रोड बनताय आणि ना खूप उशीर लागतोय पोचायला. तर गाईस आम्ही आता निघालेले. आम्हाला अर्धा तास झाला निघून, पण नाशिकचे रोडचं काम सुरू आहे ना त्यामुळे ना भाई अजूनपर्यंत आम्हाला किती वेळ, आता 10 मिनिटं लागत आहे पोचायला. म्हणजे बघा अर्धा तास 40 मिनिटं तर असेच लागले आम्हाला पोचायला. आणि वरतून हे रस्ते एवढे खराब आहे ना नुसते. आणि मॅप अशा गल्ल्यांमधनं पाठवतोय आम्हाला. बोर झालाय नुसता गाडी चालवून भाई. हायवे तर लागतच नाही आहे, काय माहिती कोणता रस्ता लागलेला आहे आता. आता आमच्या राईटला ना एवढा मस्त तलाव लागलेला आहे ना, आम्हाला पण नाही माहिती हा तलाव कोणता आहे. बट बघा नाव वाचलं शुभम, नावच नाही आलेलं आहे त्याला. बट एवढा सुंदर वाटतोय ना हा. मेरून तलाव. वाव मेरून तलाव. अरे भाई लेफ्टला पण आहे, काय सही आहे यार. ओय पिकॉक बघ, पिकॉक पिकॉक मोर मोर घे दाखव सुमित. सुमितने चांगलं काम केलं. मोर दाखव. पहिल्यांदा बघतोय मोर. नाही पाहिले आधी. वाव मोर मांगे मोर. तर फायनली आम्ही सुला वाईनला पोहोचलेले. इथे हा जो यार्ड आहे ना इथे पोहोचलेले. आणि नेचर भाई एक नंबर. मी बोलला होता ना तुम्हाला इथलं नेचर एकच नंबर आहे भाई. आणि हा राईटला पार्किंग आहे तिथे ना. कुठे तिथे का काका? ओके. तर आहे ना इथे ना यांनी यांचे ग्रेप्स यार्ड पण ओपन केलेले. हे बघा इथे यांचा ग्रेप्स यार्ड स्वतःचा. इथे मजा येईल यार आज खूप. बघा ना यार व्ह्यू तर बघा, वातावरण बघा ना. तर कारला इथे पार्क केलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे तिथे. एंट्री वगैरे असेल तिथे, ते पे करावं लागेल आम्हाला. तर इथून तिकीट घेत आहे आणि पर पर्सन 600 रुपीजचं तिकीट आलेलं आहे. हे बघा विकेंडला 1000 असतं. 1000 रुपीज भाई विकेंडला. आणि उद्या सॅटर्डे, आम्ही उद्या जायचा प्लॅन केला होता. बट मी विचार केला, म्हटलं भाई उद्या तर सॅटर्डे झालंय ना, म्हणून आम्ही आज आले. तिकीट तर घे रे. गाईस इथून आता आम्ही फायनली एंटर करतोय आणि बस का 2च मिनटं तर लागले भाई तिकीट काढायला. पण एरिया एक नंबर आहे भाई. लिटरली मला गाईस इथे ना कितीतरी वर्षापासून
यायचं होतं बट काही कारणच भेटत नाही होतं. आता हे 2 कारण भेटले. एक हा सॉरी मी ही बोलणार होता. आणि इथे आहे भाई मोठ्या मोठ्या सुला वाईन्सच्या बॉटल जे फोटोसाठी लावलेल्या आहे त्यांनी. आणि मध्ये तर रिअल बॉटल्सचं पण त्यांनी फ्लावर पॉट असं काहीतरी उभा केलेला आहे. गाईज तर फायनली आता आम्ही इथे म्हणजे एंटर करतोय आणि वरती जाऊ. भाई वरती खूप मस्त स्पेस आहे बसण्यासाठी, काही फूड वगैरे खाण्यासाठी. सो आता वरती जाऊ आम्ही. मी कोणते व्हिडिओ बनवू? तू फेसबुक बघतो? अरे ओळखतो का मला तू? खरंच? काय नाव आहे माझं? पण बघितलेलं आहे मला. अच्छा थँक्यू. चलो बाय बाय. गाईजचं यांचं स्टोर आहे जिथे सगळ्या वाईन्स वगैरे भेटतात. भाई काय ॲस्थॅटिक वाटते, एकदम मस्त ॲस्थॅटिक वाटते भाई. तो वरती त्यांचा सिम्बॉल आहे सुला वाईन्सचा. फायनली ना आम्ही इथे बसलेले आणि आम्हाला प्लेस पण भेटलेली. आम्ही इथे पिझ्झा मागवलेला आहे आणि त्याच्यानंतर नाचोस आणि साल्सा मागवलेला आहे. बट इथून व्ह्यू बघा गाईस काय मस्त येतो भाई. हा व्ह्यू चेक करा. जे लाईफमध्ये पहिल्यांदा अशा प्लेसवर बसून खातोय मी आणि व्ह्यू एन्जॉय करता खाणार आहे. सो एकदम भारी वाटतंय. त्याच्यानंतर इथं शुभम सुमित कसं वाटतंय? हा भारी पहिली आमची डिश आलेली आहे नाचोस. आणि बघा समोर मस्त व्ह्यू आहे सुला वाईनचा. सुला वाईन्याळ आणि नाचोस. बघा आमचा पिझ्झा पण आलेला आहे आणि ते हे नाचोस आहे. आणि मस्त आता एन्जॉय करतो आहे हे व्ह्यू सोबत. गाईस तर इथे 8 वाजता आहे आणि आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे. आणि आम्ही ना ह्या एरियात आलेलो म्हणजे वरती आम्ही. आणि इथून आहे ना म्हणजे हे जे लोक इथे सगळे उभे ना हे सगळे वाईन टेस्ट करताय. तर याचे पण वेगळे चार्जेस असतात. तर हे सगळेजण वाईन टेस्ट करण्यासाठी इथे आलेले. ते बघा गिफ्ट शॉपमध्ये आलेलो आहे आणि लिटरली इथे ना खूप छान यांचे प्रोडक्ट आहे. जसं की बॅग्स वगैरे झाली, काही बॉटल्स वगैरे झाल्या, कवर्स वगैरे झाले बॉटलचे, सूटकेस. अच्छा ते सगळं सूटकेस ह्याच्यासाठी ते बॉटल ठेवायला. मला वाटलं की वेगळे आपलं काही ठेवायला बाई. आणि तिकडे क्लोथ्स पण आहे त्यांचे. काही ओपनर वगैरे आहे मे बी त्यांचं, जे बॉटलचं झाकण ओपन करता ना आपण, तर ते आहे असलं काही. हे इथे बघा ना किती मस्त असं ग्लासेस आहे. मला हे ग्लास खूप आवडले बाई, खूप म्हणजे खूप जास्तच. जे शेप वगैरे हे बघा काय भारी आहे यार ही जागा. म्हणजे नेचर पण भारी आहे आणि यांचं गिफ्ट शॉप पण खूप मस्त आहे. खूप आवडलं मला हे बाई. गाईज बाय द वे ही प्लेस बघा ना नाईटला किती मस्त वाटते भाई. असं वाटतं एक एअरपोर्ट आहे की काय, एअरपोर्टला आलेले असं फील होतं आहे. बट गाईज हे एकदम छान यांनी डेकोरेट केलेलं आहे. मला तर खूप आवडली ही लोकेशन. कालची आमची कॅम्पिंग रेपलिंग ही एकदम सक्सेस झाली आणि आजचे सुला वाईन एकदम मस्त सक्सेस झालं. खूप छान वाटतं इथे येऊन. हवा पण खूप मोकळी इथे आणि लाईक फोटोज वगैरे पण खूप छान आलेले आमचे. आम्ही तिकडे वरती बसलेले होते, फूड एन्जॉय केलं आम्ही आमचं. आणि देन मग आता परत आम्ही जातो आहे. आता वाजता 8:30. सो आता मी चाललेले. चलताय ना रे गाईस. तर आता रात्रीचे 10:30 वाजता आहे. आम्ही सुला वाईन्सवरनं आले होते कमीत कमी 9 वाजता. कॉलेज रोडला आहे आता आम्ही. इथे जेवण वगैरे केलं थोडंफार आणि कोल्ड कॉफी पिली. त्यांच्या म्हणजे माझा आहे ना मोबाईलच डेड झाला होता. तर आता त्यांच्या कॅफेमध्ये मी चार्जिंगला लावला होता. 11% आहे अजून पण. आणि आता आम्ही चाललेले परत घरी. कारण की मी टोटली आहे ना खूप ड्राईव्ह केलेलं आहे काल पण आणि आज पण. फक्त मीच केलेलं आहे. माझे पाय खूप दुखत आहे, त्यामुळे म्हटलं यार आता तर जाऊ, झोप येते. उद्या पण छान ठिकाणी जाणार आहे आणि उद्या आम्ही जळगावला पण जाऊ. मे बी रात्री किंवा म्हणजे संध्याकाळून निघू आम्ही जळगावला.
आणि सुमित मागे बसलेला आहे. पार्थने आला भाई, पार्थने मिस केलं. आम्ही जे एन्जॉय केलं ना सुलावाईनला, पार्थने मिस केलं. जी वाईब होती तिथे, नेचर होतं. बाय द वे लाईट आहे म्हणून असं बोलतोय. आणि आता आम्ही सुलावाईन म्हणतो, सॉरी, इथे कॉलेज रोडला आहे. आणि आता घरी जातोय आम्ही. बघा होता आता किती 11 वाजता आहे. सो चला जाऊया घरी मग.